नमस्कार सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी गोड खाण्याची इच्छा झाली आहे. तर ब्रेकफास्टमध्ये आज विचार केला आहे की काहीतरी गोड करूयात. तर शिरा खाऊन कंटाळा आला होता. तर आज म्हटलं थोडं वेगळं काहीतरी करू. जे पूर्वी आमच्या लहानपणी आमची आई झटपट काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली की हे करून द्यायची, आणि ते आहेत गव्हाच्या पिठाचे मालपोहे. तर आज मी ब्रेकफास्टला माझ्या मुलाला तेच देणार आहे. तर या तुमच्यासोबत मी शेअर करते व्हिडिओ. तर मालपोह्यांसाठी लागणारी सामग्री आहे तुम्हाला दाखवून घेते. इथे मी घेतलं आहे 1 कप गव्हाचं पीठ, 1 छोटा कप मैद्याचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं आहे त्याच्यामुळे मी गव्हाचे मालपोहे आहेत म्हणून मी गव्हाचं पीठ थोडं जास्त घेतलं आहे, त्याच्यापेक्षा कमी मैदा घेतलेला आहे. तुम्ही आयदर मालपोहे करत असाल तर फक्त गव्हाच्या पिठाचेही केले तरी चालतील किंवा नुसत्या मैद्याच्या पिठाचे केले तरी चालतील. तर पण मी हे दोन्ही मिक्स घेणार आहे. इथे थोडासा गूळ घेतला 1 चमचाभर, वेलची पूड घेतली आहे, आणि ही बडीशोपची पूड आहे. हे बदामाचे काप आहेत, तूप, आणि ही रसमलाई आहे. हे एक मी डेकोरेशनसाठी मालपोह्यांना यूज करणार आहे. आणि इथे घेतलं आहे मालपोह्याचं बॅटर बनवण्यासाठी दूध. थोडंसं मीठ लागणार आहे. पाक करण्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर आधी आपण बॅटर करून घेऊयात. इथे मी बाउलमध्ये आधी गव्हाचं पीठ घेते, त्याच्यासोबतच मैद्याचं पीठ पण घेते. अगदी किंचित मीठ घेणार आहे. गुळही घालून घेतलाय. यासोबत मी थोडीशी वेलची पूड घालून घेणार आहे, आणि ही बडीशेपची पूड मी सर्व घेणार आहे. यातच थोडंसं तूप घालून घेते, अगदी थोडंसं. दूध मी थोडं थोडं करून घालून घेणार आहे आणि बॅटर बनवून घेणार आहे. एकदम सगळं दूध नाही ओतायचं आहे, थोडं जसजसं लागेल तसतसं मिक्स करून घ्यायचं आहे. दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता. बॅटर भिजवण्यासाठी मला दूध थोडं कमी पडलं होतं म्हणून मी आणखीन थोडं दूध घेतलंय वाटीभर. हे चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. एकाच डिरेक्शनमध्ये हे फेटून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे त्याचे लम्प्स राहत नाहीत, गुठळ्या होत नाहीत. अशा पद्धतीचं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे, आणि हे मी साईडला आता ठेवून देणार आहे. इथे तुम्ही बघू शकताय एवढं दूध माझं उरलेलं आहे वाटीत. मला 1.5 वाटीच्या आसपास दूध वापरलेलं आहे मी. इथे बॅटर रेडी झालेलं आहे. आता हे मी 1 तासाभरासाठी बाजूला ठेवून देते झाकून. साखरेचा पाक मी आत्ताच बनवणार नाहीये. आपलं बॅटर सेट होण्याच्या अगोदर 15-20 मिनिटं अगोदर मी साखरेचा पाक करायला घेणार आहे. त्यानंतर मग मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते. तर मी आता साखरेचा पाक करायला घेते. 1 वाटी साखर आहे. तासभर होत आलेलं आहे. मी मालपोह्याचं बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं, आणि आता इथे मी साखरेचा पाक करायला घेतला आहे. जेवढी वाटी मी साखर घेतली होती तेवढीच वाटी मी पाणी घेतलेलं आहे, आणि कंटिन्यू हलवत राहायचा आहे हा साखरेचा पाक, जोपर्यंत साखर वितळत नाही. कारण जर तुम्ही तो हलवलाच नाही तर तो खाली लागण्याची शक्यता आहे आणि साखर पूर्ण करपून जाईल. पाण्याला चिकटपणा येईल इथपर्यंतच आपल्याला ते गरम करायचं आहे. इथे बघू शकताय चिकटपणा आलेला आहे. आता या स्टेजला आपण गॅस घालवून घेणार आहोत. पाक रेडी झालेला आहे. यातच मी वेलची पूड घालून घेते. 5-6 केशराच्या काड्या घालून घेतल्या आहे. माझ्याकडे आहे म्हणून मी घालतीये, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. हा साखरेचा पाक मी साईडला ठेवते आणि गॅसवर पॅन गरम करत ठेवते. पाक मी झाकून ठेवणार आहे कारण तो अगदीच गरम आहे. आपले मालपोहे तयार होईपर्यंत तो थोडा कोमट राहिला पाहिजे. इथे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. पॅन मी गरम करत ठेवला आहे. पॅन मध्ये मी तूप गरम करायला ठेवते.
पॅन आणि तूप बऱ्यापैकी तापलेलं आहे. आता हे बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेतेय. एक एक स्पूनच्या हिशोबाने असं बॅटर घालून घेणार आहे. एकच स्पून तुम्ही फिक्स ठेवा, म्हणजे एकसारख्याच मापाचे आकाराचे मालपोहे बनवून तयार होतील. इथे मी आता मालपोहे पलटून घेतेय. आपले मालपोहे रेडी आहेत. काढून घेते आता ते. बाकीचे मालपोहे पण मी असेच करून घेतेय. हे मालपोहे मी या साखरेच्या पाकात डिप करून घेणार आहे. फक्त डिप करून घेणार आहे. साखरेचा पाक थोडा गरम आहे. इथे मी हे मालपोहे सर्विंग बाउल मध्ये काढून घेतेय. याच्यावर ही रबडी पसरवून घेतली आहे. दुसरा एक लेयर त्याच्यावर ठेवून घेतला आहे. हे बदामाचे काप, 2-3 केशराच्या काड्या. इथे मालपोहे माझे रेडी आहेत. अशाच पद्धतीने जर रबडी नसेल तरी सुद्धा तुम्ही फक्त साखरेच्या पाकामध्ये सुद्धा मालपोहे करू शकता. आणि मुलांना जर आवडत असतील तर हेच मालपोहे आठवड्यातून एकदा तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. रोज रोज पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळतात, तर कधीतरी गोड म्हणून अशा पद्धतीने तुम्ही मालपोहे करून त्यांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. आणि अजून एक टिप की मालपोहे कधी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खायचे नाहीयेत, नाहीतर मग ते रबरासारखे वातड लागतात. तर ते तुम्ही बाहेर रूम टेम्परेचरवरच ठेवायचे आहेत आणि खायचे आहेत. माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.